बिग बॉस मराठीच्या 5व्या पर्वात टिकटॉक स्टार सूरज चव्हाण आपल्याला बिग बॉस मराठीच्या घरात पाहायला मिळत आहे। सूरजमुळे बिग बॉस मराठीचा TRP वाढल्याचं देखील म्हटलं जात आहे। सगळ्यांना त्याचे व्हिडिओ क्रिंज वाटायचे, पण आज तेच लोक सूरजला सपोर्ट करत आहेत। सूरजला रितेश देशमुख आणि बिग बॉस देखील आपल्या परीने काही गोष्टी समजावून सांगत असतात। त्याला बिग बॉसच्या घरात होणारे टास्क समजत नाहीत, त्यामुळे त्याची धांदल उडते। घरातील काही सदस्य त्याला फालतू म्हणतात, तर काही जण त्याला आपले वैयक्तिक काम देखील सांगतात, पण सूरज मात्र त्यांना योग्य ते उत्तर देतो। बॉडी बिल्डर वैभवला देखील तो घाबरत नाही, त्यालाही तो नडतो। बिग बॉसच्या घराला स्वतःचे घर समजून तो घरातील सर्व कामे करतो, त्यामुळे रितेश देशमुख याने देखील सूरजला शाबासकी दिली आहे। एकेकाळी सूरजला कमेंट करून शिव्या देणारे लोक देखील आज सूरजला सपोर्ट करत आहेत। हा सूरज चव्हाण नक्की आहे तरी कोण? बिग बॉसच्या आधी तो काय काम करायचा ते आज आपण जाणून घेणार आहोत। सूरज चव्हाण हा मूळचा बारामती तालुक्यातील मोडवे या गावचा। त्याचा जन्म याच गावात झाला आणि तो लहानाचा मोठा देखील इथेच झाला। त्याला एकूण 8 बहिणी होत्या, त्यातील 3 बहिणी देवाघरी गेल्या। सूरज हा आपल्या आईवडिलांचा एकुलता एक मुलगा होता। त्याला सध्या एकूण 5 बहिणी आहेत आणि तो 6वा मुलगा। एकुलता एक मुलगा असल्यामुळे त्याच्या वडिलांनी त्याला खूप लाडात वाढवले। सूरजला अभ्यासाची अजिबात आवड नव्हती, त्यामुळे तो शाळेतच गेला नाही। आईने सूरजला शाळेत पाठवण्यासाठी खूप काही केलं, परंतु सूरज मात्र शाळेत न जाता मित्रमंडळींसोबत बाहेर फिरत असायचा। शाळा न शिकल्यामुळे त्याला आज लिहिता वाचता देखील येत नाही। सूरजचे वडील दारू पीत होते, त्यांना कॅन्सर देखील झाला होता, त्यामुळे लहानपणीच सूरजला पितृशोक झाला। वडील गेल्यानंतर आई देखील वेडी झाली। त्यानंतर काही दिवसातच आई आणि आजी यांचा देखील त्याच्या डोळ्यासमोर निधन झालं। 5 बहिणी आणि तो एक मुलगा असे त्यांचे कुटुंब राहिले। नंतर तो आपल्या आत्याकडे राहायला गेला। आत्याने त्याला लहानाचे मोठे केले। आत्याकडे राहत असताना त्याने जे काम हाताला मिळेल ते केले, जसे की शेती काम असो, शेण उचलणे असो, गवंडीच्या हाताखाली काम असो, असे कोणतेच काम नसेल जे त्याने केलेले नसेल। हे काम केल्यानंतर त्याला दररोज 300 रुपये मिळायचे, त्यातच तो आपला घर खर्च भागवायचा। नंतर त्याच्या सर्व बहिणींचे लग्न देखील झाले। त्यातीलच एका बहिणीच्या मुलाने त्याला टिकटॉकवर कॉमेडी व्हिडिओ बनवण्यासाठी आयडिया दिली। जेव्हा त्याने असे व्हिडिओ बनवायला सुरुवात केली तेव्हा त्याला खूप जास्त व्ह्यूज यायला लागले, त्यामुळे तो न थांबता व्हिडिओजवर व्हिडिओ बनवायला लागला। नंतर तो खूपच प्रसिद्धीच्या झोतात आला। त्याची कॉमेडीची स्टाईल ही युनिक असल्यामुळे लोक त्याला ट्रोल करण्यासाठी देखील त्याचे व्हिडिओज पाहायचे। कॉमेंटमध्ये त्याला शिव्या देखील द्यायचे। मराठी रोस्ट करणाऱ्या यूट्यूबर्सने देखील सूरज चव्हाणला रोस्ट केले आहे। एकंदरीतच सूरजचा हा प्रवास खूपच खडतर होता। सूरजला लिहिता वाचता येत नसल्यामुळे त्याला कोण काय कमेंट करत आहे हे देखील कळत नव्हतं। जर त्याला लिहिता वाचता आलं असतं तर त्याने असे व्हिडिओ बनवणे सोडून दिले असते, पण फक्त व्ह्यूज जास्त येत असल्यामुळे तो अजून जास्त व्हिडिओ बनवायला लागला। बघता बघता त्याचे मिलियन+ फॉलोअर्स झाले। लोक त्याला ओळखायला लागले। टिकटॉकवर व्हिडिओ टाकताच त्याला मिलियन+ व्ह्यूज यायला लागले। तो एक फेमस सेलिब्रिटी बनला होता, त्यामुळे त्याला उद्घाटनासाठी खूप सारे लोक बोलवायचे, पण लिहिता वाचता येत नसल्यामुळे आणि व्यवहार करता येत नसल्यामुळे त्याचा गैरफायदा त्याच्या काही जवळच्या व्यक्तींनीच घेतला। त्याला काही पैसे देऊन बाकीचे सर्व पैसे हे लोक मारायचे। सूरज म्हणतो त्याला दिवसातून 2000 कॉल्स यायचे। त्यावेळेस तो एका उद्घाटनासाठी 70 ते 80 हजार रुपये घ्यायचा, परंतु त्याच्या जवळचे व्यक्ती त्याला थोडेफार पैसे देऊन बाकीचे सर्व पैसे आपल्या खिशात घालायचे। एके दिवशी तर सूरजला खूप मारण्यात आले। सूरज प्रसिद्धीच्या झोतात येत होता, त्याला पैसेही मिळत होते, पण काही जणांना हे अजिबात बघवत नव्हतं, त्यामुळे त्याच्यावर हा हल्ला करण्यात आला। काही दिवसानंतर संपूर्ण भारतात टिकटॉक बॅन करण्यात आले, त्यामुळे सूरजचे टिकटॉक अकाउंट बंद झाले। काही लोकांनी याचाही फायदा घेतला आणि सूरजच्या नावाने फेक इंस्टाग्राम अकाउंट ओपन केले। त्यानंतर सूरजला कळाले की आपण इंस्टाग्रामवर आणि यूट्यूबवर देखील व्हिडिओ बनवू शकतो, त्यामुळे नंतर त्याने इंस्टाग्रामवर व्हिडिओ बनवायला सुरुवात केली। इथे देखील हळूहळू त्याच्या व्हिडिओजला खूप जास्त व्ह्यूज यायला लागले। तो इथे देखील कोणाच्याही ट्रोलिंगला न घाबरता व्हिडिओ बनवत राहिला। आज त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर 1.3 मिलियन फॉलोअर्स आहेत। सूरज चव्हाण हा एक युनिक मुलगा आहे। त्याच्यातील युनिकनेस पाहून बिग बॉसच्या कास्टिंग डिरेक्टरने त्याला बिग बॉसमध्ये येण्याची ऑफर दिली, परंतु सूरजला मात्र बिग बॉस म्हणजे नेमकं काय, याच्यात जाऊन काय करावं लागतं हे देखील माहीत नव्हतं। परंतु त्याच्या घरातील सदस्यांच्या सपोर्टमुळे आणि कास्टिंग डिरेक्टरच्या सपोर्टमुळे आज सूरज आपल्याला बिग बॉसच्या घरात दिसत आहे। जवळपास बिग बॉस सुरू व्हायच्या आधी एका महिन्यापासून सूरजला बिग बॉसच्या घरात घेऊन येण्याचे प्रयत्न चालू होते। शेवटी घरातील लोकांच्या परमिशनने
तो आज आपल्याला बिग बॉसच्या घरात पाहायला मिळत आहे। जरी त्याला गेम समजला नसला तरी तो निक्की, जान्हवी आणि वैभवला त्यांच्यासोबत मुद्दा धरून भांडताना आपल्याला दिसत आहे। त्यामुळे भोळ्या भाबड्या सूरजला पाहून आज त्याला शिव्या देणारी लोक देखील त्याला सपोर्ट करत आहेत। तर मित्रांनो, तुम्ही सूरज चव्हाणला सपोर्ट करत आहात की नाही ते कमेंट करून नक्की सांगा।